आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे माझा मुलगा साधा नाही. तुम्ही कौरव 100 आणि पांडव अवघे 5 असे असता त्यांना राज्याचा अर्धा हिस्सा का म्हणून द्यायचा? त्यापेक्षा त्यांना कपटाने मारून सगळ्याच राज्याचे तुम्ही स्वामी व्हा. हा शकुनी मामांचा सल्ला दुर्योधनाला एकदम पसंतीस पडला. त्याने आपला दृष्ट प्रधान पुरोचन यांच्याकरवी वारणावत श्रेणी, लाख, कापूर, राळ इत्यादी ज्वालाग्रही पदार्थांचे एक आलिशान लाक्षागृह तयार करून घेतले आणि आपले चुलत भाऊ पांडव व त्यांची आई कुंती ह्यांना एका उत्सवानिमित्त वारणावतास पाठवून त्यांना तिथे बांधलेल्या त्या घरात राहायला सांगितले. कौरवांच्या कपाटाची कल्पना नसल्यामुळे पांडव तिकडे जाऊन राहिले. पण विदुराच्या कानी कौरवांच्या कारस्थानाची कुणकुण येताच त्याने आपली माणसे पाठवून पांडवांना सावध केले आणि लाक्षागृहाला कौरवांनी आग लावल्यावर त्यातून निसटून जाता यावे म्हणून त्या गृहातून भुयार काढून दिले. ठरल्याप्रमाणे दुर्योधनांच्या माणसांनी एका अपरात्री ते लाक्षागृह पेटवून दिले. पण आग लागताच पांडव आपल्या आईसह त्या भुयारातून बाहेर पडले आणि वेषांतर करून गावोगावी भटकू लागले. फिरता फिरता ते एका चक्रानगरीत येऊन एका ब्राह्मणाकडे उतरले असता रात्रीच्या वेळी कुंतीच्या कानी घरातील यजमानबाईंचा हळूहळू रडण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून कुंतीने यजमानबाईंना बोलवून घेतले व विचारले, बाई तुम्ही का रडत आहात? ती बाई म्हणाली, या नगरीबाहेर असलेल्या डोंगरावर बकासूर नावाचा एक क्रूर व प्रचंडदेही राक्षस राहतो. त्याला दररोज गाडाभर भात, रांजणभर आमटी, 2 बोकड, 1 बैल व 1 माणूस एवढे खाद्य पुरवावे लागते. आजवर गावात 150 माणसे त्याने स्वाहा केली. उद्या माझा मुलगा त्यांच्याकडे जायचे म्हणतो आहे, कारण माणूस पुरवायची पाळी उद्या आमच्या घरावर आहे. कुंती म्हणाली, बाई तुम्ही चिंता करू नका. मी माझ्या एका मुलाला त्या राक्षसाकडे पाठवते. पाहुण्याने पुख्खा झोपडायचा आणि यजमानांना बळी द्यायचा ही गोष्ट आमच्या शास्त्रधर्माला धरून नाही. ती यजमानबाई या गोष्टीला कबूल होईना. तेव्हा कुंती म्हणाली, बाई ज्याला मी बकासुराकडे पाठवणार आहे तो माझा मुलगा साधा नाही. उद्या तो काय करतो ते पहा. दुसऱ्या दिवशी भीम गाडाभर भात, रांजणभर आमटी, 2 बोकड, 1 बैल घेऊन बकासुराकडे गेला व तो दृष्टीस पडताच गाड्यातल्या भातात आमटीचा रांजण ओतून त्याच्यावर ताव मारू लागला. आपल्यासाठी घेऊन आलेल्या अन्नावर तोच माणूस ताव मारतो आहे हे पाहून क्रूर झालेला बकासूर हाती प्रचंड शिळा घेऊन त्याच्या अंगावर धावला. पण भीमाने एका वृक्षाच्या फांदीच्या आघाताने त्याला आडवा पाडला आणि मग त्याच्या तंगड्या धरून त्याला आपटून ठार मारला. एक चक्रानगरीला ही बातमी कळताच त्यांनी भीमाला वाजत गाजत घरी नेले. तर कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट? उद्यासाठी नवीन गोष्ट घेऊन येत आहे. थँक्यू. अजून अशाच गोष्टी ऐकायच्या असतील तर लाईक करा आणि फॉलो करा या चॅनलला.